मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सणाचं महत्त्व आहे. तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आणि त्याचं महत्त्व काय आहे, या दिवशी काय करावे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर बघा, येणाऱ्या आपल्या 14 जानेवारीला संक्रांत येते आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी 13 जानेवारी म्हणजेच भोगी येत आहे. तर भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. तर या दिवशी बाजरीची भाकरी, खिचडी, गुळाची पोळी, भोगीची भाजी खाल्लेली जाते. भोगीच्या सणाचं महत्त्व म्हणजे अधिक माहिती आहे. तर त्याची दिवशी काय करावे, बघा, किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप छान जल्लोषाने आपली साजरा करणारी ही भोगी आहे. तर बघा, आपण नेहमी म्हणतो, न खाई भोगी तो सदा रोगी. हे वाक्य आपण नेहमीच ऐकलेलं असतं. तर याचा अर्थच आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून भोगीचा हा सण म्हणजे उपभोगाचा सण आहे. बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, सभोवतीचा परिसर स्वच्छ करायचा आहे, दारासमोर रांगोळी काढायची आहे, घरातील सर्व लोकांनी अभंगी स्नान नक्कीच करायचं आहे. त्या दिवशी बघा, नवीन कपडे परिधान करायचे आहेत. आणि त्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकण्याची पद्धत आहे बघा, तर ते तीळ टाकून आपल्या त्या दिवशी आंघोळ करायची आहे. भोगीच्या दिवशी बघा, महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी म्हणजे आणि बाजरीची भाकरी करण्याची खरंच खूप परंपरेनुसार पद्धत आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी, खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. भोगी साजरी करण्यासाठी बघा, खूप छान आस्वाद घेण्यासाठी मुली माहेरी येतात. आणि बघा, भोगी साजरी करण्याचं त्यामागचं कारण पण एक आहे. तर इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची ही प्रथा आहे. या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी भोगीची भाजी खूप पौष्टिक असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप छान पोषक देणारे असते. त्यामुळे त्या दिवशी भोगीची भाजी नक्कीच खायची असते. हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात, शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे ह्या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थापासून बघा, आपल्याला उष्णता येते, ज्यामुळे शरीर पूर्ण वर्षभर काम करण्यास सज्ज राहतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरामध्ये वेगवेगळी नावं आहेत. बघा, तमिळनाडूमध्ये ह्याला पोंगल असं म्हटलं जातं, जसं की आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखलं जातं, पंजाबमध्ये लोहिरी या नावाने, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगी काढल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर त्या नात्यातला गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छाही दिल्या जातात. म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे आपण तिळगुळ देऊन आपण नक्की आपली क्षमा मागतो आणि नवीन आपण नात्यातला गोडवा आपण नेहमी सातत्य ठेवत असतो. आणि बघा, भोगीच्या दिवशीही आपल्याला काय करावे हे आपल्याला माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही भोगीच्या दिवशी आणखी नवीन काय करता, तर तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भोगीच्या दिवशी भोगीची भाजी खायला नका विसरू, कारण बघा, तो खूप पौष्टिक असते. त्याच्यामुळे बरेच त्याच्यातून आपल्याला जे काही आरोग्यासाठी आहे तर त्याचे पोषण तत्व नक्कीच मिळतं. त्यामुळे आपण भोगीच्या दिवशी भोगीची भाजी नक्कीच खायची आहे आणि त्यासोबत आपल्याला बाजरीची भाकरी ही खायची आहे. तर याचं महत्त्व आहे. तर आपल्याला ह्या महत्त्व तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये तुम्ही भोगीच्या दिवशी काय करता तेही कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.